जनतेचा आवाज, सत्याचा पाठपुरावा, लोकवार्ता न्यूज। माओवाद्यांना हाताशी धरून, वामपंथीयांना हाताशी धरून कम्युनिस्टांनी आणि विरोधकांनी एक षडयंत्र या राज्यामध्ये या जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्याची भूमिका घेऊन या सत्तेला खाली खेचण्याचं एक मनसुबे रचण्याचं काम केलं। निश्चितच या देशामध्ये जो संविधानाची घटनेची गरिमा कमी करेल त्याला ठेचलं जाईल ही भूमिका घेऊन या राज्याचे कणखर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हा कायदा आणला आणि सर्व शिया देशातील आणि राज्यातील सज्जन शक्ती एकत्र आली या कायद्याच्या समर्थनार्थ। मला खऱ्या अर्थानं माझं भाग्य आहे, विधान परिषदेच्या सभागृहात मला या कायद्याच्या समर्थनार्थ बोलायची संधी मिळाली आणि खऱ्या अर्थानं जे या कायद्याला विरोध करतात त्यांना खऱ्या अर्थानं त्यांचा समाचार घेण्याची सुद्धा मला भाग्य लाभलं। निश्चितपणे ज्या पद्धतीने काही जातीमध्ये तेढ निर्माण करून जाती चळवळींना खऱ्या अर्थानं पूरक असे कार्यकाम करणं आणि शेतकरी चळवळी उभ्या करणं, कामगार चळवळी उभ्या करणं या माध्यमातून सामाजिक अराजकता शहरामध्ये निर्माण करायची, समाजामध्ये तेढ निर्माण करायचं आणि हे मनसुबे घेऊन जे काम करत आहे त्यांचं कंबर तोडण्याचं काम या सुरक्षा विधेयकामध्ये आहे। आणि निश्चितपणे जे वामपंथी, जे लाल डोके आणि जे कम्युनिस्ट आणि कम्युनिस्टांना समर्थन करणारे जे काँग्रेस आहे यांचे डोकं ठेचण्याचं काम या सरकारने केलं। त्याच्यासाठी ही सर्व सज्जन शक्ती रस्त्यावर आलेली आहे। निश्चितपणे हे जर यांनी जास्त प्रमाणात केलं तर आत्ताची ही सुरुवात है, एक झांकी है। हर सज्जन शक्ति रस्ते पे आके खड़ा रहेगा और इसका विरोध करेगा। ज्या संविधानाचं मी पूजन केलं आहे, आता पूजन केल्याच्या नंतर मात्र घोषणाबाजी तुम्ही ज्या लेफ्टिस्ट मुवमेंटच्या विरोधात दिल्या, मात्र सर्वात जर विरोध जो आहे तो आंबेडकरी संघटनांनी याचा केलेला आहे। खऱ्या अर्थाने एकीकडे म्हणायचं आम्ही संविधान बदलतो आणि दुसरीकडे फुले शाहू आंबेडकरांचे फोटो लावून भाषण करायचं, त्याच आंबेडकरांच्या संविधानाची गरिमा कमी करायची, त्याच आंबेडकरांच्या संविधानाला पायदळी तुडवायचं हे मनसुबे रचले। फक्त या राज्यातलं सरकार अतिशय प्रगतिशील झालेलं आहे। या राज्यातलं सरकार सर्व देशामध्ये अग्रेसर आहे आणि त्यामुळे त्यांना खेचण्याचे मनसुबे ज्यांनी रचले तेच हे काम करतात। सुरक्षा कायदा विधिमंडळात पास झालेला आहे, पण त्याच्या आधी आपण जर पाहिलं असेल की 2013ला काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयामध्ये ॲफिडेव्हिट दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये हा नक्षलवाद, माओवाद, कम्युनिस्टांकडून देशाच्या सार्वभौमत्वाला कसा धोका आहे हे काँग्रेसच्या शपथपत्रामध्ये 2013ला दिलेलं आहे। त्यावेळेचे पंतप्रधान माननीय मनमोहन सिंगांनी म्हटलेलं आहे या नक्षलवाद चळवळीपासून देशाच्या सार्वभौमत्वाला धोका आहे आणि अशा या सगळ्या माओवादी, नक्षलवादी संघटना ज्या आपल्या राज्याच्या, आपल्या केंद्राच्या सरकारला अस्थिरता निर्माण करणं, इथे विद्रोह निर्माण करणं, असा काही स्लीपर सेल सारखं ज्या काम करतायत त्यांना जेरबंद करण्यासाठी कायदा नव्हता, तो कायदा बहुमताने पास झालेला आहे। याला सभागृहामध्ये प्रश्नोत्तरं झाली पण कुणी विरोध केला नाही, पण नंतर मात्र काँग्रेसच्या हायकमांडने आपल्या राज्यातल्या नेत्यांना सुनावल्यामुळे आता हे उशिरा सुचलेलं शहाणपण घेऊन हे सगळे विरोधक जनतेमध्ये येऊन या देश रक्षण करणाऱ्या कायद्याला विरोध करतायत, हे आपलं दुर्दैव आहे। आज आम्ही सगळे देशभक्त इथे जमून या कायद्याचं समर्थन करीत आहोत। शहरी नक्षलवाद जो म्हणतात, शहरी नक्षलवाद जो म्हणतात, नेमकं शहरी नक्षलवाद कोणता? शहरी नक्षलवाद याचा अर्थ की जे काही नागरिकांमध्ये
नागरिकांच्या प्रेमाच्या नावाने संघटना तयार करणं आणि आम्ही जनतेच्या साठीचे आंदोलनं करीत आहोत असा संभ्रम भास निर्माण करणं, पण याच्या आतून सत्ता उलटून टाकणं, लाल किल्ले पे लाल निशान असं क्रांती करत कोणतंही सरकार, मग ते काँग्रेसच्या नेत्यांची पण यांनी हत्या केली, दुसरं सरकार असेल त्याही विद्रोह कायम देश अशांत ठेवणाऱ्या या सगळ्या संघटना असतात, यांना जेरबंद करण्यासाठी अतिशय चांगला हा कायदा आणलाय. आम्ही सगळे देशभक्त याचं समर्थन करतो.